आज राजेंबरोबर काय चर्चा झाली? आज महाराष्ट्राचे राजे शिवेंद्रराजे भोसले साहेब, छत्रपती शिवाजी महाराज वंशज व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आमच्या उपोषण स्थळाला भेट दिली आहे व मराठवाड्यामध्ये ज्या उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही निकष आहे ते मराठवाड्यात लागू करतो अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे आणि जातीच्या प्रमाणपत्राच्या बद्दल जास्तीत जास्त प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत काढून देण्यासाठी सांगण्याचं देखील आश्वासन या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला या लातूरच्या असणाऱ्या उपोषण स्थळाला भेट देऊन म्हटलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। उपोषणाचा काय हे झालं? उपोषणाबद्दल काय निर्णय झाला आहे? या ठिकाणी आज रोजी पालकमंत्री महोदयांनी येऊन आम्हाला भेट दिली। भेट दिल्याच्या नंतर आमचे जातीचे प्रमाणपत्र जे आमचे 2000 ते 3000 प्रकरण प्रलंबित आहे ते देण्यासाठी सांगतो म्हटले व वरच्या लेवलला आमच्यासाठी जे काय असणारे मराठवाड्याला जे निकष लागू झाले पाहिजेत, आदिवासी भागामध्ये मधुकर पिचड, पुन्हा असणारं गोविंद गारे, सुरेश लामटे या लोकांच्या टीशीला कुळे अशा प्रकारची नोंद आहे, तीच नोंद तशा प्रकारचा आदेश आणि तशाच प्रकारचे निकष आम्हाला लावले जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे। ठीक आहे। उपोषणाची सांगता काय झाली? उपोषण संपलंय का? आमच्या या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिल्याच्या नंतर आम्ही या ठिकाणी तात्पुरतं उपोषण स्थगित करत आहोत आणि आमचं असणारं उपोषण सांगता या ठिकाणी माननीय पालकमंत्री व राजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्यूस देऊन आमचं उपोषण स्थगित करण्यात आलं आहे आणि ते उपोषण आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी आता या ठिकाणी स्थगित केलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तात्पुरतं स्थगित केलो आहे। जर आम्हाला न्याय नाही भेटला तर पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच प्रकारचं आंदोलन करू, अशाच प्रकारचं उपोषण करू आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही सदोदित प्रयत्न करत राहणार आहोत। परंतु आज घडीला आपला असणाऱ्या माननीय पालकमंत्री साहेबांनी आम्हाला भेट देऊन उपोषण थांबवायचं त्याकडे विनंती केली, आग्रह केला आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही या ठिकाणी आज उपोषण सोडत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।